अन्नाची शपथ खा आणि माझ्या लेकीला लेकीसारखी वागू. ही संस्कृती होती महाराज. म्हणून शिदोरी असायची. तसं काम नाहीत का इथं आज लोकाला येण्याकरता? श्रद्धांजली का अर्पण करायची? लाख मोलाची कामं सोडून माणसं आलेली येतात. म्हणून त्यांनी श्रद्धांजली अर्पण करीत असताना एवढंच सांगायचं देवाला की आसरोबा जी काकडे हे आमच्या सगळ्या गावाचे, आणि आता तुम्ही प्रभू तुमच्याकडे त्यांना जागा द्या आणि इथं आम्ही मानाची वागणूक दिली तशी तिथेही त्यांना वागणूक मानाची द्या. म्हणून तुम्ही सगळ्या जणांना येऊन हो श्रद्धांजली अर्पण करणं म्हणजे पोळी लाटून शिदोरी तयार करणं आहे. आणि ती शिदोरी तिकडं पाठवायची आणि मग त्या शिदोरीला आपचं पूर्ण पुण्य कर्म आपलं त्यांना अर्पण करायचं. कमी पडत असेल तर आमचं घ्या, पण त्यांना योग्य जागा द्या. त्याला शिदोरी म्हणतात. म्हणून मुलगी जशी वाट लावीत असताना तिची बोळवण केली जाते, तसं शेवटची बोळवण म्हणजे श्राद्धादी कर्म श्रद्धांजली असतात. माझ्या तुकोबाराईने सुद्धा सांगितलं, सकळ ही माझी बोळवण श्रद्धांजली म्हणजे बोलवत आहे. आणि मग मुलीला वाटा लावायला गावातल्या सगळ्या महिला मंडळी येतात. नाही येतात का? कुणी कोणाचा विचार करीत नाही. ती अल्पसंख्याक आहे, ती गरीबाची आहे. मोठ्या घरचे महिला जातात महाराज तिला वाटा लावायला मुलीला. आणि वाटा लावायला मुलीला अवश्य जावं महाराज. एक जणीला विचारलं की तुम्ही तुमच्या मुलीच्या कडे वाट लावायला गेलात, ती तुमची विठाला महाराजांना आल्यावर रुसू नाही की साबल्याला गेलो पुत्र सुद्धा आलं नाही म्हणून ते हाजरी लावून गेले. आलोत आलोत गेले बिचारे म्हणून. मग एकीला विचारलं की तुमची कोणी होती का मुलगी? नाही म्हणले कुणीच नव्हती माझी. मग तुम्ही विनाकारण सांगळा काढायला कशाला गेला?
महिला मंडळी एकमेकीला, तिने सांगितलं तिच्या पोरीच्या टाइमला मी नाही गेले तर माझ्या पोरीच्या टाइमला ती तरी कशी गेली. असं उष्ण पासणं असतं महाराज. म्हणून ही उष्ण पासणं एकमेकाने एकमेकाचं द्यायचं, श्रद्धांजली अर्पण करायची.